तर पहा मुलांना, आपलं जे चौथं प्रकरण होतं कोण आणि कोणांच्या जोड्या, त्यामध्ये बघा आपण कोण व कोणांच्या जोड्या ह्याचा अभ्यास केलेला आहे, स्पष्टीकरण आपण केलेलं आहे, काही उदाहरणे आपण समजून घेतलेली आहे, तसेच आपण त्याचा सराव देखील केलेला आहे आणि खेळाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही खूप छान प्रश्नांची उत्तरे ही दिलेली आहेत. आता बघा मुलांना, आपण त्यावर परीक्षा घेणार आहोत आणि बघणार आहोत की आपण त्या परीक्षेमध्ये किती राईट आन्सर देणार आहोत. तर पहा मुलांनो, आपल्याला पहिला जो प्रश्न विचारलेला आहे तो आपला असा आहे की 75 अंशचा कोन डॅश असतो. काय सांगितलेलं आहे पहा मुलांनो, 75 अंशाचा जो कोन आहे तो डॅश असतो. आता पहा, इथे आपल्याला सांगितलेलं आहे, तर मुलांना आपल्याला माहीत आहे की जो काटकोन असतो तो कसा असतो, तर तो हा असा असतो, आपल्याला हे माहीत आहे आणि त्याचं जे माप आहे जे 90 अंश एवढं असतं. मग 75 म्हणजेच ह्याच्यापेक्षा कमी कसं असणार आहे, तर कमी असणार आहे. मग त्याला काय म्हटलं जातं, तर आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे विशाल कोन, सेकंड आहे पूर्ण कोन, थर्ड आहे लघु कोन आणि त्यानंतर आहे काटकोन. आपल्याला माहीत आहे की काटकोन म्हणजेच काय, तर हा जो आपण इथे काटकोन काढलेला आहे तो काय आहे, तर 90 अंशाचा आहे. त्यानंतर लघु कोन जो 90 अंशापेक्षा कसा असतो, तर लहान असतो. त्यानंतर पूर्ण कोन जो कसा असतो, तर 180 अंशाचा असतो. आणि त्यानंतर आहे विशाल कोन. आता सांगा पाहू मुलांनो, आपलं योग्य उत्तर जे आहे ते काय असणार आहे. 75 अंशाचा कोन हा काय आहे, तर तो आहे लघुकोन. आपलं उत्तर कसं आलेलं आहे, अगदी तुम्ही बरोबर उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया मुलांनो. जो पुढचा आपला प्रश्न आहे तो काय आहे, तर 90 अंशपेक्षा मोठा परंतु 180 अंशपेक्षा लहान असलेल्या कोणाला काय म्हणतात. आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की 90 अंशापेक्षा मोठा परंतु 180 अंशापेक्षा कसा लहान, या कोणाला काय म्हटलं जातं, तर त्याला विशाल कोन म्हटलं जातं, काटकोन म्हटलं जातं, सरळ कोन म्हटलं जातं की लघु कोन म्हटलं जातं. तर सांगा पाहू मुलांनो, 90 अंशापेक्षा मोठा पण 180 अंशापेक्षा लहान या कोणाला काय म्हटलं जातं. अगदी बरोबर, त्याला विशाल कोन असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आपण घेऊया. तर पहा मुलांना, आपला जो तिसरा प्रश्न आहे तो काय आहे, तर पूर्ण कोनाचे माप डॅश असते. पूर्ण जो कोन असतो त्याचे माप किती असते, तर पहा 220 अंश असते, 180 अंश असते, 360 अंश असते की 270 अंश असते. आपल्याला माहीत आहे पूर्ण कोन म्हणजे काय. बघा, हा जो कोन आहे तो काय झालेला आहे, तर हा एक पूर्ण कोन आपण म्हणतो की 12 पासून पुन्हा 12 पर्यंत जो काटा आहे, मिनिट काटा, तो आलेला आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, तर त्याला आपण पूर्ण कोन म्हणतो. म्हणजेच त्याचा जो कोन आहे तो पूर्ण झालेला आहे, त्यालाच पूर्ण कोन असे म्हटलं जातं. तर सांगा पाहू मुलांनो, त्याचं जे माप आहे ते किती असणार आहे. 220 अंश, 180 अंश, 360 अंश की 270 अंश. इथे आपला कोन जो आहे तो पूर्ण झालेला आहे. अगदी बरोबर, माप किती आहे त्याचं, तर 360 अंश एवढं आहे. म्हणून आपण 360 अंशावरती काय करणार आहोत, टिक करणार आहोत. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो चौथा प्रश्न आहे तो काय आहे, तर चौरसाच्या 4ही कोणांची बेरीज डॅश असते. हा प्रश्न आपल्याला खेळामध्ये देखील विचारला होता की चौरसाच्या 4ही कोणांची जी बेरीज आहे ती किती असते. ती 360 अंश असते, 180 अंश असते, 270 अंश असते की 22 अंश असते. तर सांगा पाहू मुलांनो, चौरसाच्या 4ही कोणांची बेरीज ही किती असते. अगदी बरोबर, 360 अंश असते. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पहा मुलांनो, जो आपला 5वा प्रश्न आहे तो काय आहे, तर 90 अंशाच्या कोनाला डॅश म्हणतात. 90 अंशाच्या कोनाला काय म्हणतात मुलांनो, पहा, विशाल कोन, काटकोन, लघु कोन की पूर्ण कोन. आता ह्या सगळ्या कोनांबद्दल आपल्याला माहिती आहे. पूर्ण जो आहे तो पूर्ण झालेला असतो तो कोन आहे आणि लघु कोन ज्याचं जे माप आहे ते 90 अंशापेक्षा कसं असतं, कमी असतं. काटकोन जो 90 अंशाचा असतो, विशाल कोन जो 90 अंश आणि 180 अंशच्या मध्ये ज्याचं माप असतं त्याला काय म्हटलं जातं, तर विशाल कोन असं म्हटलं जातं. तर बघा, 90 अंशच्या कोनाला काय म्हटलं जातं मुलांनो,
अगदी बरोबर, 90 अंशाच्या कोनाला काटकोन असं म्हटलं जातं. म्हणजेच आपलं उत्तर काय आहे, तर काटकोन हे आपलं अगदी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया मुलांनो. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर कोन मापकाच्या अर्धवर्तुळाकार कडेचे समान डॅश भाग केलेले असतात. कशाचे मुलांनो, तर कोन मापकाच्या अर्धवर्तुळाकाराचे. जसे की आपल्याला माहित आहे कोन मापक जो आहे, पहा मुलांनो, हे आपण वर्तुळ काढलेलं आहे आणि त्याच्या अर्ध्याचे आपल्याला काय विचारलेलं आहे, तर माप विचारलेलं आहे. म्हणजेच आपल्याला सांगितलेलं आहे कोन मापकाच्या अर्धवर्तुळाकार कडेचे समान डॅश भाग केले असतात. तर मग त्याचं उत्तर काय येणार आहे, 60 अंश, 180 अंश, 90 अंश की 220 अंश. तर सांगा पाहू मुलांनो, हे जे आपलं वर्तुळ आहे त्याच्या अर्धा भागाचं जे माप आहे ते किती येणार आहे. अगदी बरोबर, ते येणार आहे 180. म्हणजेच आपलं उत्तर काय आहे मुलांनो, तर 180 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तर पहा, आपला जो 7वा प्रश्न आहे मुलांनो तो काय आहे, तर ज्या किरणांमुळे कोनाचे 2 समान भाग होतात त्या किरणाला त्या कोनाचा डॅश असे म्हणतात. बघा, दुभाजक, भाज्य, सभाजक आणि विभाजक. आपल्याला माहीत आहे, आपण जी रेषा आहे रेषाखंडाचे दुभाजक आपण शिकलेलो आहोत. आपल्याला तिथे आपण बघितलं होतं की कंपासाच्या सहाय्याने आपण काय केलं होतं की एक रेष जी आहे ते आपण काढून घेतली होती आणि त्याचं आपण काय केलेलं होतं, त्या रेषाखंडाला आपण दुभागलेलं होतं, म्हणजेच तिचे 2 समान भाग केलेले होते. मग इथे जे काही आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी योग्य ऑप्शन काय असणार आहे मुलांनो, बघा, दुभाजक, भाज्य, सभाजक आणि विभाजक. सांगा पाहू मुलांनो काय असणार आहे. अगदी बरोबर, दुभाजक हे आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. तर आपला जो 8वा प्रश्न आहे मुलांनो तो काय आहे, तर सरळ कोनाचे माप डॅश असते. जो सरळ कोन आहे त्याचं माप किती असतं हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा, 120 अंश, 180 अंश, 90 अंश आणि 160 अंश. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की सरळ कोन जो आहे तो कसा असतो. सांगा पहा मुलांना, सरळ कोन हा कसा असतो. तर पहा, ह्या कोनाला काय म्हटलं जातं, तर सरळ कोन असे म्हटलं जातं आणि याचे जी बेरीज आहे ती किती आहे पहा मुलांना, 180 अंश, 120 अंश, 180 अंश, 90 अंश की 160 अंश. मग आपलं योग्य उत्तर काय असणार आहे. अगदी बरोबर, 180 अंश. सरळ कोनाचे माप जे आहे ते किती असते, तर सरळ कोनाचे माप 180 अंश एवढे असते. म्हणून आपलं उत्तर काय आहे, तर 180 अंश हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा मुलांना, आपला जो 9वा प्रश्न आहे तो काय आहे, तर 180 अंशच्या कोनाला डॅश म्हणतात. 180 अंशच्या कोनाला काय म्हणतात पहा मुलांना, पूर्ण कोन, काटकोन, शून्य कोन, सरळ कोन. आता हे सगळे कोनाला ह्या कोनांचे जे आकार आहे ते आपल्याला माहीत आहे. म्हणून 180 अंशच्या कोनाला काय म्हटलं जातं पहा मुलांनो, पूर्ण कोन. पूर्ण कोन तर म्हटलं जाणार नाही, का, कारण तो कसा असतो, पूर्ण झालेला असतो. जसं की आपण मागच्या उदाहरणामध्ये बघितलं होतं की 6 पासून जर मिनिट काटा जो आहे तो पुन्हा 6 वरती आला म्हणजे इथे काय झालेलं आहे, तर इथे एक पूर्ण कोन तयार झालेला आहे. म्हणजे तो तर काय नसू शकतो, तो 180 अंशाचा कोन नसेल. मग इथे पूर्ण कोन हा नाहीये, मग काटकोन आहे का, कारण इथे 90 अंशाचा प्रश्नच येत नाहीये, म्हणजेच हा जो आहे तो काटकोन नसणार आहे. मग तो शून्य कोन आहे का, तर नाही. त्याच्यामध्ये शून्य कोन कशाशी कनेक्टेड आहे, तर तो पूर्ण कोनाशी. पण मग तो इथे सरळ कोन आहे का, तर हो, इथे तो सरळ कोन आहे आणि सरळ कोनाचे जे माप आहे ते किती आहे, तर 180 अंश एवढं आहे. म्हणून बघा, आपले उत्तर काय आहे. अगदी बरोबर, सरळ कोन हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा बघा मुलांना, आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो कसा आहे, तर त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज डॅश असते. बघा, मगाशी आपल्याला जो प्रश्न विचारला होता की चौरसाच्या 4 बाजूंचे जे आपल्याला चौकोनांची जी आपल्याला बेरीज विचारली होती ती किती होती, तर 360 अंश होती. आता आपल्याला विचारलेलं आहे त्रिकोणाच्या 3 कोनांची जी बेरीज आहे ती आपल्याला विचारलेली आहे आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. बघा, फर्स्ट ऑप्शन आहे 270 अंश आहे का, मग 90 अंश, 120 अंश आणि
180 अंश. तर सांगा पाहू मुलांनो, त्रिकोणाच्या 3 कोनांची जी बेरीज आहे ती किती येते? अगदी बरोबर, 180 अंश एवढी येते. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? तर 180 अंश एवढं आहे. तर पहा मुलांना, तुम्ही दिलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कसं आहे, तर अगदी बरोबर आलेलं आहे. म्हणजेच इथे आपल्याला किती वेळ लागलेला आहे? तर इथे आपल्याला एवढा वेळ लागलेला आहे. आणि एकूण जे प्रश्न आहे मुलांना, ते आपल्याला किती विचारले होते? 10 विचारले होते. आणि आपण 10 प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे. आणि बघा ती 10च्या 10 कशी आलेली आहे, तर अगदी बरोबर अशी आलेली आहेत. म्हणजेच तुम्हाला कोण व कोणाच्या जोड्या हे जे प्रकरण आहे, चॅप्टर आहे, ते अगदी छान पद्धतीने समजलेलं आहे. तर पुढचे काही प्रश्न उत्तरे आहेत त्याचे स्पष्टीकरण सुद्धा आपण करून घेणार आहोत. पहा मुलांना, आपलं जे चौथं प्रकरण आहे कोण व कोणाच्या जोड्या, यामध्ये हे प्रकरण आपण अभ्यासलेलं देखील आहे, त्याचा सराव देखील केलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण कोण व कोणाचे प्रकार हे समजून घेतलेलं आहे, त्यावर परीक्षा देखील घेतलेली आहे. आणि आपण प्रत्येकाने खूप चांगल्या पद्धतीने याचे उत्तरे दिलेले आहेत. आता काही प्रश्न उत्तरे असे आहेत जे आपण इथे समजून घेणार आहोत, त्याचं स्पष्टीकरण आपण इथे काय करणार आहोत, तर करणार आहोत, समजून घेणार आहोत. तर बघूया प्रश्न उत्तरे. काही इथे प्रश्न उत्तरे असे आहेत जे आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि त्याचे काही उत्तरे जे आहेत ते काय करायचे आहेत, आपल्याला सांगायचे देखील आहेत. तर पहा मुलांना, तर आपला जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे? संलग्न कोनाची व्याख्या लिहा. काय सांगितलेलं आहे? संलग्न कोन. संलग्न कोनाची आपल्याला इथे व्याख्या सांगायची आहे. तर ती पहा मुलांनो, ती काय आहे? संलग्न कोनाची जी व्याख्या आहे ती अशी आहे की ज्या कोनांची एक भुजा सामायिक असून उरलेल्या 2 भुजा कशा असतात? सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूंना असतात. त्यांना काय म्हटलं जातं? आणि त्यांचा शिरोबिंदू कसा असतो? सामायिक असतो. तसेच कोनांचे अंतर्भाग भिन्न असतात. अशा कोनांना काय म्हटलं जातं? तर संलग्न कोन असे म्हटलं जातं. पुन्हा पाहूया मुलांना, आपल्याला विचारलेलं आहे की संलग्न कोनांची व्याख्या आपल्याला विचारलेली आहे. आणि ती काय आहे की ज्या कोनांची एक भुजा सामायिक असून उरलेल्या 2 भुजा सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूने असतात आणि त्याचा जो शिरोबिंदू आहे तो सामायिक असतो. तसेच कोनांचे अंतर्भाग हे कसे असतात? तर हे भिन्न असतात. अशा कोणाला काय म्हटलं जातं? तर संलग्न कोन असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? तर कोनांचा परस्परांचे कोटिकोन केव्हा म्हणतात? काय सांगितलेलं आहे की कोनांना, जे आपण कोन काढतो, जे आपल्याला माप दिलेले असतात त्या मापावरून आपण जे कोन काढत असतो त्या कोनांना परस्परांचे कोटिकोन केव्हा म्हणतात, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर जेव्हा 2 कोनांच्या मापाची बेरीज ही किती असते? तर ती 90 अंश असते. तेव्हा ते कोन कसे असतात? तर परस्परांचे कोटिकोन असतात. पहा मुलांनो, काय सांगितलेलं आहे? कोनांना परस्परांचे कोटिकोन केव्हा म्हणतात? तर जेव्हा 2 कोनांच्या मापाची जी बेरीज आहे ती किती यायला पाहिजे? तर ती 90 अंश यायला पाहिजे. तेव्हाच त्या कोनांना काय म्हणतात? तर परस्परांचे कोटिकोन असे म्हणतात. जसे की बघा, आपण इथे एक कोन काढलेला आहे आणि त्याचं माप जे आहे ते आपण इथे 90 अंश एवढं काढलेलं आहे. आता इथे आपण 45 अंशाचा जर कोन काढला तर पहा मुलांनो, इथे आपला काय तयार होत आहे? तर एक 90 अंशाचा इथे काय होत आहे? तर कोन तयार होत आहे. आणि हे कसे आहे? तर परस्परांचे कोटिकोन आहे. का बरं? कारण हा कोन जो आहे तो 90 अंशाचा आहे, म्हणून ते परस्परांचे काय आहेत? तर कोटिकोन आहेत. तर आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो काय आहे? विरुद्ध किरण कशाला म्हणतात? आता इथे विरुद्ध किरण आपल्याला विचारलेलं आहे. ज्या 2 किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो व त्या किरणांनी एक रेषा तयार होते त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण असे म्हणतात. पहा मुलांना, आपल्याला विरुद्ध किरण विचारलेलं आहे आणि ते काय सांगितलेलं आहे? ज्या 2 किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो. बघा, हे आपण जर किरण काढलेले आहेत आणि यांचा जो आरंभ बिंदू आहे तो कसा आहे? तर
तो सामायिक आहे आणि म्हणून त्या किरणांनी एक रेषा तयार होते. त्या किरणांना काय म्हणतात तर परस्पर विरोधी किरण असे म्हणतात. तर पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे तर रेषीय जोडीतील कोनांच्या मापाची बेरीज किती? काय विचारलेलं आहे आपल्याला? रेषीय जोडीतील कोनांच्या मापाची बेरीज किती? आता रेषीय कोन म्हणजे बघा, ह्या कोनाला काय म्हटलं जातं तर त्याला रेषीय कोन असे म्हटलं जातं. आणि बघा साहजिकच आहे, या रेषीय जोडीची ह्या रेषीय कोनांच्या मापाची जी बेरीज आहे ती किती असते तर आपल्याला माहीत आहे याची जी बेरीज आहे ती 180 अंश एवढी असते. बघा उत्तरामध्ये रेषीय जोडीतील कोनांच्या मापाची बेरीज किती असते तर रेषीय जोडीतील मापांची जी बेरीज आहे ती 180 अंश असते. आपल्याला बघा माहीत आहे हे काय आहे, एक रेष आहे आणि त्याची जी बेरीज आहे ती किती आहे तर 180 अंश एवढी आहे. पहा मुलांना, जो पुढचा आपला प्रश्न आहे तो आहे रेषीय जोडीतील कोन कशाला म्हणतात व त्यांचा परस्पर संबंध काय आहे? काय सांगितलेलं आहे? रेषीय जोडीतील कोन कशाला म्हणतात व त्यांचा परस्पर संबंध काय आहे? आपण स्पष्टीकरण करत असताना बघितलेलं आहे की रेषीय जोडीतील कोन कसा तयार होतो आणि त्याचा परस्पराशी संबंध काय असतो. बघा, ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते व असामायिक भुजांनी सरळ रेषा तयार होते त्यांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात. आणि रेषीय जोडीतील कोन परस्परांचे कसे असतात तर परस्परांचे ते पूरक कोन असतात. जसं की आपण इथे एक कोन काढलेला आहे आणि इथे आपल्याला काय मिळालेलं आहे तर इथे आपल्याला परस्पर पूरक असा कोन मिळालेला आहे. इथे आपण हा जो आहे आपला 110 अंशाचा हा कोन आहे आणि हा जो आहे 85 अंशाचा कोन आहे. याला आपण नाव देऊया A, B आणि C आणि याला देऊया D. तर ABCचा जो परस्पर पूरक कोन जो आहे तो आहे ABD. हा काय आहे तर ABCचा परस्पर पूरक कोन आहे. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो काय आहे तर आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या त्रिकोणांची संख्या व आंतरकोनांची बेरीज किती आहे? हे आपल्याला सांगितलेलं आहे, पण त्याची बाजू काय आहे तर n बाजू असलेल्या बहुभुजाकृती आणि त्या त्रिकोणांच्या संख्या व आंतरकोनांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे. तर ते बघा, n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या त्रिकोणांची जी संख्या आहे ती आहे n-2. किती आहे मुलांनो? n-2 ही आहे. आणि आंतरकोनांची जी बेरीज आहे आपल्याला माहीत आहे की त्रिकोणांची मापांची जी बेरीज आहे ती किती आहे तर 180 अंश आहे. मग आपण इथे काय लिहिणार आहोत 180 अंश गुणिले कंसामध्ये n-2. म्हणजेच आपल्याला इथेच काय सांगितलेलं आहे, n बाजू असलेल्या बहुभुजाकृती त्रिकोणाच्या संख्या व आंतरकोनांची बेरीज आपल्याला इथे विचारलेली आहे. मग आंतरकोनांची बेरीज जी आहे ती किती आहे तर 180 अंश गुणिले कंसामध्ये n-2 ही काय आहे तर आंतरकोनांची बेरीज आपल्याला ही मांडता येते. तर पहा मुलांना, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो काय आहे, कोन ACD हा त्रिकोण ABCचा बाह्य कोन आहे. बघा, त्रिकोण ABCचा बाह्य कोन कुठला आहे तर कोन ACD हा त्रिकोण ABCचा बाह्य कोन आहे. मग कोन A, कोन B यांची मापे कशी आहेत तर ती समान आहेत. जर मापकोन ACD बरोबर 140 अंश तर मापकोन A व मापकोन B यांची मापे आपल्याला काढायची आहे. पहा मुलांनो, आपल्याला सांगितलेलं आहे की त्रिकोण ABCचा बाह्य कोन काय आहे तर तो ACD हा आहे आणि त्याचे जे माप आहे 140 अंश ते आपल्याला इथे दिलेले आहे. आणि आपल्याला सांगितलेलं आहे की आता त्रिकोणाच्या बाह्यकोनाच्या गुणधर्मानुसार त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप जे आहे ते कोणाच्या दुरुस्त आंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढं असतं. म्हणजेच कोन A अधिक कोन B बरोबर किती 140 अंश. त्यानंतर कोन A व कोन B यांची मापे कशी आहेत तर त्यांची मापे
समान आहेत. मग कोन ए बरोबर कोन बी असे आपल्याला दिलेले आहे. का? कारण आपल्याला सांगितलेलं आहे की कोन ए आणि कोन बी यांची मापे जी आहे ती कशी आहे, सारखी आहे, समप्रमाणात आहे. म्हणून कोन ए अधिक कोन ए बरोबर किती, तर 140 अंश. मग 2A बरोबर 140 अंश, म्हणून कोन ए बरोबर 140 भागिले 2. मग 2ने आपल्याला काय करायचं आहे, तर 140ला भागायचं आहे. मग किती येणार आहे, तर कोन ए बरोबर 70 अंश एवढं येईल. मग कोन ए बरोबर 70 अंश आहे, तर कोन बी बरोबर किती असणार आहे, तर 70 अंश असणार आहे. म्हणजेच कोन एचं माप देखील आपल्याला मिळालेलं आहे आणि कोन बीचं माप देखील आपल्याला काय मिळालेलं आहे, तर 70 अंश एवढं मिळालेलं आहे. तर पहा मुलांना, आपलं जे चौथं प्रकरण होतं कोन व कोनांच्या जोड्या, या प्रकरणामध्ये आपण हे जे प्रकरण आहे, हा जो टॉपिक आहे तो आपण अभ्यासलेला आहे. त्याचं काही उदाहरणांचं आपण काय केलेलं आहे, इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते उदाहरण आपण समजून घेतलेले आहेत. तसेच सरावाच्या माध्यमातून सुद्धा काही प्रश्नांची उत्तरे आपण दिलेले आहेत, योग्य दिलेले आहेत. आणि काही खेळ आपण इथे घेतलेले आहेत. त्या खेळातनं सुद्धा आपल्याला काही प्रश्न विचारले गेले होते आणि त्या प्रश्नांचं उत्तर देखील तुम्ही अचूक पद्धतीने दिलेलं आहे. आणि तसेच आपण कोन व कोनांचे प्रकार यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे आणि प्रत्येकाने खूप चांगल्या पद्धतीने इथे काय दिलेलं आहे, तर योग्य अशी उत्तरं दिलेली आहेत. तसेच आपण काही प्रश्न उत्तरे जे आहेत त्यांचं स्पष्टीकरण सुद्धा आपण इथे घेतलेलं आहे. काही प्रश्नांची उत्तरे आपणही इथे दिलेली आहेत आणि त्यांचं स्पष्टीकरण आपण एक्सप्लेन जे आहे प्रत्येक क्वेश्चनचं इथे आपण केलेलं आहे. तर मुलांना अशा प्रकारे हा जो चॅप्टर आहे कोन व कोनांचे प्रकार हे आपण अभ्यासलं, त्याचा सराव घेतला, खेळ देखील घेतला, त्यावर परीक्षा देखील घेतलेली आहे.